हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाट यांचा निर्णय। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला। राजेंद्र हगवणेचे मेवणे जालिंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र परवान्यांची खैरात, 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर। ठाकरेंच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची हजेरी, विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात शिंदेंसह दादा भुसेही हजर, तर सकाळी संजय राऊतांनीही दिली होती लग्न सोहळ्याला भेट। संजय राऊत नाशकात असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत दिलं निवेदन। भिवंडीमधल्या बोरिवली गावात मुंबई एटीएसची कारवाई, छापेमारी दरम्यान 8 ते 10 संशयित ताब्यात। बोरिवली गावात 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात। विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक आणि एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार। अयोध्येतील राम मंदिर सजणार, 3 ते 5 जून दरम्यान अयोध्येत दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा। राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरचा राम दरबार खुला होणार। पंतप्रधान मोदी 9 किंवा 10 जूनला परदेश दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळांची भेट घेणार। शिष्टमंडळांमधील खासदार परदेश दौऱ्यातले अनुभव सांगणार। झेप्टोच्या धारावीतल्या गोदामावर एफडीएची धाड, गोदामात बुरशी असलेले अन्नपदार्थ आणि अस्वच्छता, एफडीएनं झेप्टोचा अन्न उत्पादन परवाना केला निलंबित। भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर डी गुकेशनं रचला इतिहास। विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसनचा गुकेशकडून पराभवानंतर कार्लसनकडून टेबलावर आदळापड। आणि ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं वनडे क्रिकेटमधनं घेतली निवृत्ती। संघ माझ्यामुळे पराभूत होतोय म्हणून निवृत्ती घेत असल्याचं केलं जाहीर। 149 वनडे मॅचेसमध्ये मॅक्सवेलच्या 3990 रन्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।